नमस्कार. मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे की दीपावलीनंतर, दिवाळीच्या सणानंतर पत्नीतर्फे जास्त तक्रारी का होतात किंवा त्याबद्दल काय खबरदारी घेतली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या अनुषंगाने तुम्हाला कळणार आहे की तुमची पत्नी आता थोड्या दिवसात किंवा दीपावलीनंतर किंवा सणासुदीला माहेरी गेल्यानंतर, भांडण झाल्यानंतर दीपावलीनंतरच का कारवाई होते आणि त्याच्यासाठी तुम्ही कसं प्रिपेअर राहायचंय, कसं तुम्ही त्याच्यासाठी तयारी करायची किंवा तयार राहायचंय. त्यामुळे या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना या व्हिडिओबद्दल नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा भांडण करून पत्नी माहेरी गेलेली असते, ती दसऱ्याला गेली असेल, त्याच्या आधी गेली असेल आणि ते वाद परकोटीला पोचले असतील, तर त्यानंतर बरोबर दीपावलीलाच या कारवाया का होतात किंवा दीपावलीनंतर अशा प्रकारची कारवाई का होते. दीपावलीनंतर किंवा दीपावलीच्या आधी पत्नी खूप दिवस शांत राहिलेली असते, संपर्क नसतो, ब्लॉक केलेलं असतं. अशा आजकाल अनेक वेगवेगळ्या स्टोरी आहेत, कारण की आजकाल काळ बदलल्याप्रमाणे संपर्कात न राहण्याचे माध्यमं, संपर्कात न राहण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. मग त्यामध्ये ब्लॉक करणं असो किंवा फोन न उचलणं असो वगैरे वगैरे. मग या केसेसमध्ये ज्यावेळेस आपण याबद्दल बोलत आहे किंवा याबद्दल चर्चा करत आहे, त्यावेळेस या सर्व गोष्टींचा उल्लेख मुद्दाम मी इथं करतोय की अशा प्रकारे संपर्क बंद केलेला असतो. आणि संपर्क बंद करून तुम्हाला अचानक लक्षात येतं की दीपावलीनंतर तुमच्या पत्नीने तुमच्यावर कारवाई केलेली आहे, तुमच्या पत्नीने तुमच्यावर नोटीस पाठवलेली आहे, महिला समुपदेशनमध्ये अर्ज केलेला आहे, महिला समुपदेशनमधून फोन येतो आणि मग तुम्हाला कळत नाही की या दीपावलीपर्यंत तर सगळं नीट होतं आणि आताच त्यामध्ये काय झालं. तर मित्रांनो, काय होतं की दीपावली हा सणच असा आहे किंवा दीपावली हा एक सुट्टीच अशी आहे की यामध्ये गरीब असो श्रीमंत असो, त्यांच्याकडे काही ना काही, कोणी ना कोणी पाहुणे येत असतात. आणि असे पाहुणे आल्यावर ते मुलाला एक वेळ नाहीत विचारणार, परंतु मुलीच्या घरी मात्र 100% विचारतात की ही दीपावलीची घरी कशी. आणि मग त्यामधून काय होतं की जे शांत बसलेले असतात, मुलीचे आई वडील असतील किंवा तिच्या घरातले कुटुंबीय असतील, त्यांना याबद्दल प्रश्न उत्तर करून हैराण केलं जातं किंवा त्यांना या चर्चेमध्ये आणलं जातं की असं तुम्ही गप्प बसू नका, आता तुम्ही अशी अशी कारवाई करा आणि हे आमचे ओळखीचे वकील किंवा हे आमचे ओळखीचे पोलीस किंवा हे आमचे ओळखीचे समुपदेशन केंद्र किंवा तुमच्या तालुक्याचं समुपदेशन केंद्र आणि तिथं तुम्ही अशी कारवाई करा, तशी कारवाई करा, याबद्दल त्यांना ट्रेन केलं जातं किंवा सांगितलं जातं. आणि मग काय होतं की मग अशा परिस्थितीमध्ये ही कारवाई नेमकी दीपावलीनंतर होते. आजपर्यंत थांबलेली कारवाई ही दीपावलीनंतर होत असते. त्यामुळे मी माझ्या अनेक पक्षकारांना सांगत असतो की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्त मला काम का असतं, तर या गोष्टींमुळे असतं. परंतु मग आता जर आपल्याला माहिती आहे की दीपावलीनंतर अशी कारवाई होऊ शकते, तर त्याचा तुम्ही स्टडी करा की दीपावलीपर्यंत काहीच घडलेलं नाहीये का, किंवा दीपावलीपर्यंत कारवाई करू, नंतर करू, हे करू, ते करू, असं चाललेलं आहे का, किंवा त्याच वेळेस नेमकं फायनल मीटिंग घेऊया अशी काही चर्चा आहे का. तर अनेक वेळा ही फायनल कौटुंबिक मीटिंग देखील ट्रॅप म्हणून वापरली जाते. त्यामुळे मी अनेक वेळा सांगतो की कौटुंबिक मीटिंग घेणं हे अतिशय चुकीचं आहे. कौटुंबिक मीटिंग घेतल्यामुळं कधी कधी काय होतं की लोक मुद्द्याप्रमाणे बोलत नाहीत, मुद्देसूद बोलत नाहीत आणि त्या कौटुंबिक मीटिंगमध्ये कमी होण्याच्या आधी तो वाद वाढत जातो. म्हणून कौटुंबिक मीटिंगला तर मी नेहमीच विरोध केलेला आहे, परंतु या कौटुंबिक मीटिंगची मागणी केली जाते आणि अशा प्रकारे कौटुंबिक मीटिंगची मागणी करून नंतर पुढचा टप्पा येतो की कंप्लेंट दाखल होणं. तर मग या जर गोष्टी आपल्याला आता माहिती आहेत की अशा प्रकारे नंतर आपल्यावर कारवाई होऊ शकते, कौटुंबिक मीटिंग नंतर पुढील कारवाई पतीवर होऊ शकते, तर मग अशा वेळी जर आपल्याला माहिती आहे की आता दीपावलीनंतर महिला समुपदेशनची कारवाई असेल किंवा नोटीसची कारवाई असेल, ही पत्नीतर्फे होणार आहे, तर मग आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, अशा वेळी तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही तुमच्याकडे असणारे पत्नीबरोबरचे किंवा तिच्या कुटुंबाबरोबरचे रेकॉर्डिंगची लिस्ट बनवायला सुरुवात करा की तुमच्याकडे काय काय पुरावा आहे हे तुम्हाला स्पेसिफिक माहिती पाहिजे. त्यामध्ये ते रेकॉर्डिंग 4 जण 10 जण बोललेलं असेल तर काही उपयोग होत नाही. ते रेकॉर्डिंग दोघांचं आहे का हे चेक करा. मोठं रेकॉर्डिंग असेल तरी काही उपयोग होत नाही. छोटं रेकॉर्डिंग आहे का चेक करा आणि तो आपला पुरावा आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पत्नीकडून चुकलेल्या गोष्टी असतील किंवा तिच्याकडून ज्या तुम्हाला खटकलेल्या गोष्टी असतील किंवा तुम्हाला वाटत असतील की या कायदेशीररित्या चुकीच्या आहेत, त्या गोष्टींची लिस्टिंग करायला सुरुवात करा. आणि त्याद्वारे आपण जेव्हा ही तयारी करता, त्यानंतर तुमच्या वकिलांच्या सल्ल्याने तुम्ही कारवाई करू शकता.
याबद्दल मी अनेक वेळा वेगवेगळी कारवाईचा तुम्हाला पुरस्कार केलेला आहे. मग तो पत्नीची पोलीस चौकशी असेल किंवा आणखीन काही असेल, किंवा मी तुम्हाला समुपदेशनामध्ये गेल्यावर देखील काय करायचं सांगितलेलं आहे. त्या गोष्टी सर्व लक्षात ठेवा की समुपदेशनामध्ये गेल्यानंतर कोणताही म्हणणं, त्यांचा अर्ज तुमच्या हातात मिळाल्याशिवाय द्यायचं नाही. सगळ्यात बेसिक नियम हा लक्षात ठेवायचा. या बेसिक नियमाशिवाय तुमच्या केसमध्ये तुम्ही पुढं जायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण अशी कारवाई जी असते, पत्नीकडून केलेली जी कारवाई असते, ती यथायोग्य वेळेनंतर विचार करून केलेली असते. तुमच्या त्या कायद्यामध्ये अडकवण्यासाठी केलेली असते. पैसे मागितले, छळ केला, या गोष्टी पाहून केलेली असते. कारण की आजकालच्या महाराष्ट्रामध्ये किंवा आजकालच्या याच्यामध्ये माझ्याकडे येणाऱ्या अनेक कंप्लेंट्समध्ये असेल, फार पतीतर्फे पैसे मागितल्याचं वगैरे काही प्रश्न आलेलाच नसतो. उलट पतीने काही खर्च केला असेल तो खर्च केलेला असतो तिच्या घरच्यांसाठी. परंतु कायद्यामध्ये अडकवण्यासाठी अशा प्रकारची तक्रार केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे काय पुरावे आहेत तुम्ही केलेल्या खर्चाचे, किंवा तुमच्याकडे काय पुरावे आहेत तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींचे, हे तुम्ही योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी मांडणं गरजेचं आहे. आणि ते मांडत असताना स्वतःच्या मनाने मांडू नका. तुमच्या वकील साहेबांची, तुमच्या स्थानिक वकील साहेबांची त्यामध्ये चर्चा करून, त्यामध्ये त्यांची मदत घेऊन मगच ते दाखल करा. अन्यथा तुम्ही दाखल केलेला कागद हा फार महत्त्वाचा असतो. कारण की पहिली कारवाई ही अत्यंत महत्त्वाची राहते. पहिल्या कारवाईनंतर दुसऱ्या कारवाईला, तिसऱ्या कारवाईला एवढं महत्त्व राहत नाही. पण पहिली जी कारवाई असते, पहिल्यांदा जे तिच्याकडून तक्रार आली असते आणि त्याला जे तुमच्याकडून उत्तर दिलेलं असतं, मग ते तुम्ही हायकोर्टपर्यंत जा. त्या हायकोर्टपर्यंतच्या उत्तरात ते उत्तर जे असतं किंवा ती कंप्लेंट असते ती महत्त्वाची धरली जाते. आणि अशा वेळी एक तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टीचं सांगतो पतिवर्गाला, की पत्नीकडून केलेली अनेक वेळा ती जे अर्ज असतो तो अनेक वेळा वकिलांच्या मदतीने केलेला नसतो. मग त्यामुळे त्यात सुसूत्रता नसते. आणि मग त्या सुसूत्रता नसल्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. यालाच म्हणतात लूप होल ऑफ द लॉ. आणि तो घेण्यास कोणाचीच हरकत नाही किंवा त्याला कोणाचं बंधन पण नाही. त्यामुळे तिच्या अर्जातल्या काही जे कमी आहेत किंवा कमतरता आहे त्या शोधून काढून त्याच्यावर कायदेशीररित्या उत्तर जर तुम्ही क्लिअरली दिलं आणि ते कायदेशीर उत्तर जर योग्य प्रकारे मांडलं गेलं, तर मात्र तुमची केस जिंकण्याशिवाय तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे या दीपावलीनंतरच्या होणाऱ्यावर कारवाईवर लक्ष ठेवा. दीपावलीनंतर तुमच्यावर कारवाई होणार आहे का हे पहा. त्याबद्दल 10 वेळा कन्फर्म करा. आणि मग ते कन्फर्म जर झालं, तर होत असलं तुम्हाला की बाबा आता कारवाई होऊ शकते किंवा नसल वाटत आणि लक्षात आलंय, आता हा व्हिडिओ पाहून लक्षात आलंय, तरी तुम्ही तुमची तयारी करा. एवढं सांगून तुम्हाला अलर्ट करून हा विषय संपवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.